नमस्कार मित्रांनो, तुमचे 10वी-12वीचे मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट हरवले आहे का? आणि आता नोकरी, कॉलेज, ऍडमिशन किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्याची गरज पडली आहे का? काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने 10वी किंवा 12वी बोर्डाच्या प्रमाणपत्राची किंवा गुणपत्राची दुसरी प्रत कशी मिळवायची याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक वेळा घर बदलताना पूर, आग किंवा इतर कारणामुळे आपली मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हरवतात. अशा वेळी अनेकांना वाटते की पुन्हा बोर्ड ऑफिसमध्ये जावे लागेल. पण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, यासाठी आपल्याला ज्याचं डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा दुसरी प्रत मिळवायची आहे त्या सर्टिफिकेटची माहिती असणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला 2 महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर ते म्हणजे एक अफिडेव्हिट लागणार आहे. याचा नमुना यांनी या ठिकाणी वेबसाईट वरती दिलेला आहे. या ठिकाणी अफिडेव्हिट फॉर्मॅट हा फॉर्मॅट डाउनलोड करून तुम्ही कोणत्याही महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन याचं अफिडेव्हिट करून घ्यायचं आहे. आणि यासाठी दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे तर ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. फक्त या 2च डॉक्युमेंट वरती तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज भरून तुमचं 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट बाय पोस्ट किंवा बाय हँड तुम्ही कोणत्याही एका प्रकारे तुम्ही मागवू शकता. तर चला तर मित्रांनो, याचा अर्ज करण्याची प्रोसेस जाणून घेऊयात. सर्वप्रथम गुगल वरती याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंट मध्ये सुद्धा दिलेली आहे. ती लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन करताच अशा पद्धतीचं होम पेज दिसेल. यामध्ये अफिडेव्हिटचं फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर्मॅट डाउनलोड करून अफिडेव्हिट करून घ्यायचं आहे. अफिडेव्हिट करून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इनचं एक बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी जो तुम्ही यूज करताय तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन कोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक व्हेरिफिकेशन कोड येईल. तो कोड टाकून पुढील प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. कोड टाकून व्हेरीफाय अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला 10वीचं की 12वीचं कोणतं सर्टिफिकेट मागवायचं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी समजा तुम्हाला 10वीचं मार्कशीट मागवायचं आहे. गो टू एसएससी डॅशबोर्ड याचं बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी एसएससीचं डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी डुप्लिकेट मार्कशीट, डुप्लिकेट सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अशा पद्धतीनं 4 वेगवेगळ्या प्रोसेससाठी अर्ज करू शकताय. आपल्याला सध्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेट यासाठी अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी डुप्लिकेट सर्टिफिकेटचं एक टॅब आहे. त्याच्या खाली फिल ऍप्लिकेशन फॉर्मचं एक बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर काही सूचना येतील. तातडीची सुविधा सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला याचं जे रेग्युलर चलन आहे ते रेग्युलर चलनापेक्षा 100 रुपये एक्स्ट्रा चलन भरायचं आहे. चलन भरलं की तुम्हाला तातडीनं हे तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट बायपोस्ट तुमच्या घरी पोहोचू शकतं. यासाठी तिने 3 दिवसाची मुदत दिली आहे. 3 दिवसात तुमचं सर्टिफिकेट भेटेल. आणि या ठिकाणी मित्रांनो त्यांनी एक महत्वाची सूचना दिलेली आहे. तुमचं पेमेंट झाल्यानंतर 7 कार्य दिवसात मिळू शकतील. म्हणजे 7 वर्किंग डेज मध्ये तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला भेटू शकेल. या ठिकाणी त्यांनी अजून अशा बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही वाचून घेऊ शकताय. सर्व सूचना वाचून झाल्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड अँड ऍग्री टू द इन्स्ट्रक्शन या बटनावरती टिक लावायचं आहे आणि आय ऍग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. या ठिकाणी 3 स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. पहिल्या स्टेपमध्ये ऍप्लिकेशनची माहिती भरायची आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी मूलभूत तपशील बेसिक डिटेल्स या ठिकाणी विद्यार्थ्याचे एंटर फुल नेम इन कॅपिटल लेटर्स, कॅपिटल मध्ये तुमचं नाव पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आईचे नाव टाईप करायचं आहे. आसन क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी परीक्षेचं वर्ष टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम मंथ, परीक्षेचा महिना निवडायचा आहे. हे निवडल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी शाळा आणि परीक्षा केंद्र तपशील विचारलेला आहे. या ठिकाणी परीक्षा केंद्र क्रमांक नाही टाकलं तरी चालेल. एक्झाम सेंटरने माहिती नसेल नाही टाकलं तरी चालेल. सांकेतांक क्रमांक असेल माहिती तर टाका, नसेल माहिती तरी नाही टाकलं तरी चालेल. तर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी फक्त
तुमचे शाळा किंवा कॉलेजचं नाव फक्त या ठिकाणी टाईप करायचं आहे. शाळेचं नाव टाईप करून स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी सध्या राहत असलेला पत्ता. तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे हा पत्ता व्यवस्थित टाईप करायचा आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी जो पत्ता देशील त्याच पत्त्यावरती ते बायपोस्ट येणार आहे. तर पत्ता तुम्ही न चुकता बिनचूक टाका. तर या ठिकाणी पत्ता टाईप करून पिनकोड टाईप करून स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी डिलिव्हरी प्रकार तुम्हाला तुमचं मार्कशीट कशा पद्धतीनं हवं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी बायपोस्ट हवा असेल तर बायपोस्ट निवडायचं आहे आणि बायहँड हवा असेल तर बायहँड निवडून अर्ज करून तुम्हाला त्यांच्या बोर्डाच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बायहँड घेऊ शकताय. जर तुम्हाला बायपोस्ट हवा असेल तर या ठिकाणी बायपोस्ट निवडून तुम्ही परीक्षा कोणत्या जिल्ह्यातून दिलाय तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडून या ठिकाणी युअर एक्झामिनेशन डिव्हिजन इज कोल्हापूर बाय डिफॉल्ट येत आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट स्टेप या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. ते म्हणजे प्रतिज्ञापत्र आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड. डॉक्युमेंट्स अपलोड करून नेक्स्ट स्टेप या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 500 रुपयाचं ऑनलाईन चलन करावं लागणार आहे. तर या ठिकाणी पे 500 नाव या बटनावरती क्लिक करून 500 रुपयाचं चलन करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकताय. QR कोड निवडून जनरेट UPI QR कोड या ठिकाणी क्लिक करायचा. या ठिकाणी 4 रुपयाचं एक्स्ट्रा चार्जेस आकारलं जाईल. तर या ठिकाणी त्यांचा पेमेंट करण्यासाठी QR कोड ओपन होईल. हा QR कोड तुमच्या कोणत्याही UPI ॲपद्वारे स्कॅनिंग करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट करताच याचं तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म जनरेट होईल. ऍप्लिकेशन फॉर्म जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ऍप्लिकेशन नंबर सुद्धा येईल. तर तो ऍप्लिकेशन नंबर नोट करून ठेवायचा आहे आणि या जो फॉर्म आहे त्याचे प्रिंटआउट्स काढून तुमच्या जवळ ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही बायहँड केला असेल तर याचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला घेऊन त्यांच्या बोर्डाच्या ऑफिसला जावं लागणार आहे. तर मित्रांनो सक्सेसफुली अर्ज करून झाल्यानंतर 7 दिवसांच्या आसपास तुमच्या पत्त्यावरती हे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पोहोचेल. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. जर तुम्हाला काही शंका असतील, काही अडचण असेल तर कमेंट करून विचारायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून तुमच्यासारख्या गरजू मित्रांना शेअर करा. धन्यवाद.